मूर्तिजापूर येथील माजी नगरसेवकाचा कोरोना बाधित होऊन मृत्यू झाला। मृत्यूनंतर 2 दिवसांनी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांपैकी 20 मे रोजी 46 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे। त्यामुळे मूर्तिजापूरकरांच्या मनात असलेली भीती काही प्रमाणात कमी होऊन दिलासा मिळाला असला तरी 20च्या वर अहवाल येणे बाकी असल्याची माहिती आहे। मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाच्या अगदी जवळून संपर्कात असणाऱ्या 57 पैकी 47 जणांची हेंडसच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात व्यवस्था करण्यात आली आहे, तर 14 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आला आहे। अशा 62 लोकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे। त्यातील 46च्या वर अहवाल बुधवारी प्राप्त झाले। प्राप्त झालेल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी एका संदेशाद्वारे दिली। त्यामध्ये 46च्या वर अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामध्ये येथील 2 खासगी डॉक्टरांचा समावेश आहे। मृतकाच्या प्राथमिक संपर्कात आलेल्यांपैकी मुख्याधिकारी, ठाणेदार व खासगी डॉक्टरांसह 14 जण स्वतः तपासणीसाठी आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आला आहे। इतर 69 लोकांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यापैकी 22 लोकांनी आपली प्राथमिक तपासणी करून ते होम क्वारंटाईन झाले आहे। सध्या स्थितीत 36 जण होम क्वारंटाईन आहे। घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने इतर उर्वरित लोकही आपली तपासणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली। आपल्या इथं 14 तारखेला मयत झालेला जो पठाणपुरा जुनी वस्ती या भागातील रुग्ण होता, त्याचा कोरोना बाधिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या कुटुंबातील किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील जवळपास 62 लोकांचे आपण स्वॅब घेऊन क्वारंटाईन करून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून पॉलिटेक्निक महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय मूर्तिजापूर हेंडस या ठिकाणी आपण त्यांना ठेवलेले आहे। आणि त्यांचे जे स्वॅब आपण अकोला येथे टेस्टिंगसाठी जे पाठवले होते त्यापैकी यांच्या संपर्कात आलेले 57 लोकांचे स्वॅब पाठवले होते। त्यापैकी 10 रुग्णांचे अहवाल आपणाला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचे ते सर्व अहवाल नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह असे प्राप्त झालेले आहेत। उर्वरित अहवाल किंवा उर्वरित ज्या 47 रुग्णांचे जे किंवा 47 व्यक्तींचे जे आपण अहवाल स्वॅब घेऊन पाठवले होते ते आपणाला आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ते सर्व प्राप्त होतील आणि ते प्राप्त झाल्यानंतर ती माहिती आपणास कळवण्यात येईल। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।